नमस्कार मित्रांनो, कल्पना करा मी जर तुम्हाला सांगितलं जगभरामध्ये सध्या 14,000 ते 15,000च्या दरम्यान ETF आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये देखील जवळपास 250 पेक्षा जास्त ETFs आहेत आणि त्यातले तुम्हाला फक्त 5 ETFs निवडायचेत. तर तुम्ही काय कराल? बहुतेक इन्व्हेस्टर या ठिकाणी खूप मोठी चूक करतात. त्यांना वाटतं की हे जगातलं वन ऑफ द बेस्ट ETF आहे, ह्या एका ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केली माझा पोर्टफोलिओ 4 चांद लावणार. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, कधी गोल्डमध्ये रॉकेट सारखे पैसे बनले, तर कधी इक्विटी मार्केटनं जबरदस्त रिटर्न जनरेट केले, तर कधी मित्रांनो ग्लोबल मार्केटनं जबरदस्त रिटर्न जनरेट केले. मित्रांनो, स्टॉक मार्केट आणि स्टॉक मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट रोलर कोस्टर आहे. कधी एक इंडेक्स वर जातो तर कधी दुसरा इंडेक्स खाली जातो, कधी गोल्ड वरती जातं तर कधी सिल्वर खाली येतं, कधी अमेरिकेचं मार्केट वर जातं तर कधी भारताचं मार्केट खाली जातं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि अशा पार्श्वभूमीवर जर तुम्हाला बेस्ट 5 ETFs निवडायचे असतील आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला एक शॉकिंग डेटा दाखवतोय. हा डेटा काळजीपूर्वक बघा. या डेटामध्ये इक्विटी असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, मिड कॅप असतील, स्मॉल कॅप्स असतील, अमेरिकेपासून चायनापर्यंतचं मार्केट असेल, प्रत्येक वर्षी कोणत्या मार्केटनं किती रिटर्न जनरेट केले हा डेटा पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, अरे बाप रे, इतकी भयानक परिस्थिती आहे का. 2016 मध्ये सिल्वरनं दिले होते 17% हायेस्ट रिटर्न, गव्हर्नमेंट सिक्युरिटीनं दिले होते 14% रिटर्न, गोल्डनं दिले होते 9% रिटर्न. मित्रांनो, सर्वात कमी रिटर्न देणारं असेट क्लास होतं इक्विटी. पण 2017ला काय झालं? जे असेट क्लास 2016ला बॉटमला होतं ते डायरेक्ट आलं टॉपला. 2017मध्ये स्मॉल कॅप इक्विटीनं दिले 54% रिटर्न, मिड कॅपनं दिले 45% रिटर्न, लार्ज कॅप इक्विटीनं दिलं 28% रिटर्न आणि सिल्वर गेलं बॉटमला. मित्रांनो, 2018ला त्याच असेट क्लासनं सेम रिटर्न दिले नाहीत. रिअल इस्टेट सेक्टर 1 नंबरला आलं आणि डायरेक्ट मित्रांनो लार्ज कॅप इक्विटी गेली 5 नंबरला. 2019ला परत नवीन असेट क्लास 1 नंबरला आलं, गोल्ड 25% रिटर्न. मित्रांनो, इक्विटी परत 3 नंबरला स्लिप झालं. 2020 सिल्वर टॉपला आलं, इक्विटी 3rd नंबरला स्लिप झालं. मित्रांनो, ह्याच पद्धतीनं हा डेटा जर तुम्ही बघितला तर मित्रांनो कधीही तुम्हाला इक्विटी मार्केट सलग 4 ते 5 वर्ष हायेस्ट रिटर्न देताना दिसून येणार नाही. 2023-2024ला स्मॉल कॅप इक्विटीची रॅली होती. यावरून मित्रांनो तुमच्या काय लक्षात येतंय? तर मित्रांनो, कुठलंही असेट क्लास प्रत्येक वर्षी रिटर्न जनरेट करत नाही. मग मित्रांनो, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त गोल्ड असेल तर मित्रांनो पाठीमागच्या 10 वर्षात फक्त एकदा गोल्डनं हायेस्ट रिटर्न दिलेत. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त सिल्वर असेल, पाठीमागच्या 10 वर्षात फक्त 2 वेळा सिल्वरनं हायेस्ट रिटर्न दिलेत, बाकीच्या वर्षी सिल्वरचे रिटर्न नाही आहेत. त्यामुळं माझा पोर्टफोलिओ जर तयार करायचा असेल, त्यामध्ये बेस्ट ETF जर मला ॲड करायचं असेल तर हा डेटा मला माहीत असणं गरजेचं. तुम्ही जर म्हणत असाल इंडियाचं मार्केट हे बेस्ट मार्केट आहे, मी फक्त इंडियाच्या मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करणार, तर मित्रांनो हा डेटा तुमचा तो विश्वास देखील तोडून टाकेल. मित्रांनो, 2016 मध्ये ब्राझीलच्या मार्केटनं हायेस्ट रिटर्न्स दिले. त्यावेळेला इंडियाचं मार्केट होतं मित्रांनो 6 नंबरला. 2017ला जे मार्केट 2016ला 6 नंबरला होतं ते डायरेक्ट आलं कुठं? 1 नंबरला आणि ब्राझीलचं मार्केट झालं 4 नंबरला स्लिप. मित्रांनो, परत 2018मध्ये ब्राझीलचं मार्केट टॉपला आलं. 2019ला जर्मनीच्या मार्केटनं रिटर्न दिले, 2020ला जपानच्या मार्केटनं रिटर्न दिले, परत 2021ला इंडियाच्या मार्केटनं रिटर्न दिलं. आज 2025ला हायेस्ट रिटर्न देणारं मार्केट आहे मित्रांनो जर्मनीचं मार्केट. मग हा डेटा तुम्हाला काय सांगतोय? म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल माझ्यासाठी फक्त अमेरिकेचं मार्केट बेस्ट आहे, फक्त मी अमेरिकेच्या मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करणार, तर मित्रांनो तुम्हाला वेळेत सावध होणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असा ETF असला पाहिजे, असा म्युच्युअल फंड असला पाहिजे ज्यानं ब्राझीलचं मार्केट देखील कव्हर केलं पाहिजे, जपानचं मार्केट देखील कव्हर केलं पाहिजे, हाँगकाँगचं मार्केट देखील कव्हर केलं पाहिजे आणि अमेरिकेचा नॅसडॅक इंडेक्स देखील कव्हर केला पाहिजे. असं ETF तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आहे का? कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर म्हणत असाल सर मी फक्त स्मॉल कॅप इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, सर मी फक्त मिड कॅप इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर मित्रांनो तुमचा देखील इथला विश्वास तोडण्याचं काम हा डेटा करेल. 2015 ते 2025चा डेटा चेक करा. 1 मिनिटाच्या आत तुमच्या लक्षात येईल. आणि मित्रांनो, तुम्ही मग आता कुठल्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार कमेंट्स करून सांगा एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा एक असेट क्लास ऑलवेज फेवरेट असत नाहीये.
प्रत्येक वर्षी वेगळं असेट क्लास चालतं, प्रत्येक वर्षी वेगळी थीम मार्केटमध्ये चालते. मग मित्रांनो, पहिला प्रश्न येतो, ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय? ॲसेट ॲलोकेशन म्हणजे एकाच घोड्यावर सगळा पैसा लावायचा नाही. जसं लग्नात एकच माणूस सर्व ठिकाणी काम करत नाहीये, प्रत्येकाला एक काम दिलं जातं. एक जण पाहुण्याची व्यवस्था बघतो, एक जण जेवणाची व्यवस्था बघतो, एक जण मित्रांनो आलेल्या गेलेल्या माणसांची विचारपूस करतो. त्याच पद्धतीनं पोर्टफोलिओमध्ये देखील प्रत्येक ॲसेटची ड्युटी ही वेगवेगळी असते. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स असतील तर ते तुम्हाला ग्रोथ देतील, पण त्यामध्ये जास्त व्होलॅटिलिटी असते. तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये गोल्ड असेल तर ते तुम्हाला अडचणीच्या काळात सपोर्ट करतं. अमेरिकन मार्केटचं जर एक्सपोजर असेल तर ते तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन देतं, प्लस करन्सीचा फायदा देखील देतं. आणि त्याच वेळेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये चांदी असेल तर मित्रांनो इंडस्ट्रियल डिमांडची जी स्टोरी सध्या सुरू आहे त्यासाठी देखील सपोर्ट करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं लिक्विड्स. मित्रांनो, लिक्विड जे आहे ना, हे काय करतं तर तुमच्याकडे जो कॅश सध्या पडून आहे तो योग्य ठिकाणी पार्क करण्यासाठी आणि जवळपास 6 ते 7% रिटर्न्स देण्यासाठी मदत करतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. यातला एकही भाग तुम्ही इग्नोर करू शकत नाहीये. जर केला तर तुमचा पोर्टफोलिओ चालेल, पण मित्रांनो तो पोर्टफोलिओ मजबूत असणार नाहीये. मित्रांनो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. 2020 ते 2024च्या दरम्यान गोल्डनं बिलकुल रिटर्न दिले नाहीत. त्याच पद्धतीनं 2011 ते 2016च्या दरम्यान गोल्डमध्ये तब्बल 43% करेक्शन आलं. मग मित्रांनो मला सांगा, जर सातत्यानं गोल्ड वाढत नसेल, सातत्यानं इक्विटी मार्केट वाढत नसेल तर मग तुम्ही पैसा टाकणार कुठं? अशा वेळेला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक प्रॉपर ॲसेट क्लास आणि प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन असणं गरजेचं आहे. मला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, त्यासाठी मला बेस्ट 5 ETFs निवडायचे आहेत. मग हे ETFs मी कसे निवडणार? मित्रांनो, माझा फेवरेट ETF असेल निफ्टी मिड कॅप 150 ETF. मित्रांनो, हा ETF माझ्या पोर्टफोलिओसाठी ग्रोथ इंजिनचं काम करेल. कारण का मित्रांनो, मिड कॅप सेक्टरमध्ये लॉंग टर्ममध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी ग्रोथ विजिबल असते. पण या ठिकाणी खूप महत्त्वाची वॉर्निंग आहे. मिड कॅप्स मीन व्होलॅटिलिटी असेलच, म्हणून बाकीचे पोर्टफोलिओ ETF बॅलन्स करतात. ETF निवडताना 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली, लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम आहे का चेक करा. त्याचा एक्सपेन्स रेशो हा सर्वात कमी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रॅकिंग एरर देखील कमी असणं गरजेचं आहे. मित्रांनो, 2 नंबरचं माझं फेवरेट ETF आहे नॅस्डॅक 100 ETF. आता तुम्ही म्हणाल सर, जगभरामध्ये असंख्य ETFs आहेत, त्यापैकी नॅस्डॅक 100 ETFच का? तर मित्रांनो, हे ग्लोबल बॅकअप आहे आणि USDचं ॲडव्हान्टेज जर घ्यायचं असेल तर हे ETF आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमचा पैसा फक्त इंडियामध्ये असेल तर पोर्टफोलिओ देशाच्या मूडवर अवलंबून असेल. पण नॅस्डॅक 100 म्हणजे मोठ्या US कंपन्या. इथे 2 फायदा होतो. एक म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, रुपी डिफ्रिशिएशनचा इफेक्ट दीर्घकाळात, INR वर्सेस USDची स्टोरी तुम्हाला माहीतच आहे. 3 नंबरचं फेवरेट ETF गोल्ड ETF. मित्रांनो, हे एक शॉक ऑब्झर्वर असेट क्लास आहे. जसं गाडीला जर शॉक ऑब्झर्वर नसतील तर गाडी खड्ड्यामध्ये तुटेल, गाडी खड्ड्यामध्ये जोरदार आदळेल. तसंच पोर्टफोलिओला हेज केला नसेल तर क्रॅशमध्ये पोर्टफोलिओ लाल होऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे गोल्ड ETF का आपल्याला पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे आहेत? कारण फिजिकल गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तर त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेकिंग चार्जेस पे करावे लागतात. स्टोरेज ठेवण्याचा इश्यू आहे. त्याचबरोबर बाकीची रिस्क देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. पण मित्रांनो, ETFमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर इझिली तुम्ही बाय सेल करू शकता. प्रचंड मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आहे. 4 नंबरचं माझं फेवरेट ETF सिल्वर. मित्रांनो, सिल्वरचा गेमच वेगळा आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. लोक म्हणतात ना, चांदी म्हणजे दागिना, पण आज मेजर डिमांड इंडस्ट्रियल आहे. सोलार पॅनलला प्रचंड मोठी मागणी सुरू आहे. EVमध्ये मागणी सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये मागणी सुरू आहे. ग्रीन एनर्जीमध्ये मागणी सुरू आहे. म्हणजे सिल्वर फक्त मेटल राहिलेलं नाही, ते टेक्नॉलॉजी बेस्ड डिमांड स्टोरी बनत आहे. पण सिल्वरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्होलॅटिलिटी असते. त्यामुळं त्याचं ॲलोकेशन पोर्टफोलिओमध्ये करताना देखील ते कमीत कमी ठेवणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं 5वं माझं फेवरेट ETF आहे ते म्हणजे लिक्विड. मित्रांनो, ज्या वेळेला तुमच्याकडे कॅश शिल्लक असेल, जर तुमच्याकडे 50 लाख रुपये कॅश आहे आणि पुढल्या 4 ते 6 महिन्यासाठी हे पैसे लागणार नाही आहेत, जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटला ठेवले तर एकही रुपयाचा इंटरेस्ट तुम्हाला मिळणार नाही. पण मित्रांनो, तेच जर तुम्ही लिक्विड फंडामध्ये पैसे ठेवले
तर जवळपास 6.5% रिटर्न तुम्हाला लिक्विड म्युच्युअल फंड काय करू शकतात, डिलिव्हर करू शकतात. त्यामुळं मी या ETF ला मेन प्रेफरन्स देतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुमचं एक्झॅक्ट 150 मिड कॅप ETF मध्ये किती ॲलोकेशन असायला पाहिजे, अमेरिकेच्या नॅसडॅक इंडेक्समध्ये ग्लोबल किती डायव्हर्सिफिकेशन असायला पाहिजे, गोल्डमध्ये हेज आणि स्टेबिलिटी म्हणून त्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, इंडस्ट्रियल थीम प्लेआउट करायची असेल तर सिल्वरचं किती वेटेज ठेवलं पाहिजे, आणि लिक्विड अमाऊंट जर असेल तुमच्याकडे ते लिक्विड फंडात कोणत्या टाकायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगू शकतो. पण मित्रांनो, प्रत्येकाला हे तत्व लागू होईलच असं नाही आहे, कारण प्रत्येकाचा पोर्टफोलिओ वेगळा असतो, प्रत्येकाचं रिस्क प्रोफायलिंग वेगळं असतं, प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं, प्रत्येकाला पैशाची गरज वेगळ्या पद्धतीनं भासू शकते, प्रत्येकाचं इन्कम देखील वेगळं असतं. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा एक बेस्ट पोर्टफोलिओ डिझाईन करायचा असेल, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला SIP सुरू करायची असेल आणि मार्केट रिलेटेड कोणत्याही प्रोडक्ट संदर्भात जर तुम्हाला आमच्याकडून काही मदत लागत असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची माझी लिंक आहे, त्यावर क्लिक करा, डायरेक्ट व्हॉट्सअपला रिडायल होईल. त्या ठिकाणी तुम्ही मला तुमचे प्रश्न काय करू शकता, विचारू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल, Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.